पार्थच्या प्रोजेक्टला पूर्ण करणार काव्य रम्याची ऑफिसमधली जागा धोक्यात, फिस्कारलेली मांजर आणि आर्किटेक्ट बोकेची एक टीम. या मालिकाचा नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये काव्य आता पार्थला ऑफिसमध्येही मदत करताना दिसणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ही स्टार प्रवाहावरील मालिका प्रेक्षकांना भरपूर आवडते. मालिकेचे भरपूर फॅन्स आहेत. विशेष म्हणजे मालिकेतील दोन जोड्या म्हणजेच काव्या पार्थ आणि जीवा नंदिनी यांचेही वैयक्तिक असे चाहते आहे. या दोन्ही जोडप्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी प्रेक्षकांना प्रभावित करत असतात. 16 डिसेंबर रोजी काव्या आणि जीवा यांच्या भूतकाळाचे सत्य सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे पार्थ आणि नंदिनी दुखावले व आपापल्या जोडीदारांपासून दुरावले. जीवा व काव्या या दोघांनाही प्रेमात पडल्याची भावना उमजून लागलेली. तोपर्यंत हा घोळ झाल्याने पुन्हा सगळं विस्कटलं. तरीही काव्य आणि जीवा हार मानत नाहीयेत. आपापल्या परीने दोघेही पार्थ व नंदिनीचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच मालिकेमध्ये पार्थ देशमुखला सर्वोत्कृष्ट आर्किटेक्चरचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असत, पण या आनंदात वसू आणि रम्या मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतातच. वसू जाणून-बुजून पत्रकारांना बोलवते आणि त्यांना काव्य व जीवाच्या भूतकाळाबद्दल बोलायला लावते. तेव्हा काव्य धमाकेदार एंट्री घेऊन सगळ्यांची बोलती बंद करते. तसंच लवकरच ती आता पार्थ आणि एकत्र होतील असाही विश्वास व्यक्त करते. या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये पार्थ आणि रम्या ऑफिसमधल्या क्लायंटसोबत मीटिंगमध्ये बोलत असताना क्लायंट त्यांना बोलतात की आम्हाला या प्रोजेक्टमध्ये काहीतरी अपूर्ण वाटत आहे. तेव्हाच काव्याची एंट्री होते. ती बोलते, "मी पूर्ण करते हा प्रोजेक्ट." काव्याने असं मध्येच मीटिंगमध्ये आलेलं रम्याला आवडत नाही आणि ती तिला हकलवायला जाणार इतक्यात पार्थ तिला शांत करतो. काव्या सगळ्यांसमोर बोलते की मी पूर्ण करणार. पार्थच्या आयुष्याला आणि प्रोजेक्टलाही. हे ऐकून पार्थ तिला विचारतो की तुम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? काव्या पार्थ देशमुख. पार्थच्या तोंडून आपलं पूर्ण नाव ऐकून काव्य सुखावते. पार्थने स्वतःहून तिच्या पाठी आपलं नाव लावलेलं असतं आणि तो ते सर्वांसमोर बोलून दाखवतो. हे तिच्यासाठी खूप भारावणार असतं. मग काव्या पार्थच्या हातात डबा देते आणि सांगते, असं म्हणते. त्यामुळे येत्या एपिसोडमध्ये काव्य पार्थना ऑफिसमध्ये मदत करताना दिसून येईल. ऑफिसमध्ये थोडा वेळ जो रम्याला पार्थसोबत मिळायचा, तो सुद्धा आता मिळणं मुश्कील होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.